विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पहा काही नाउन्सची एक्झाम्पल इथे दिलेली आहेत आणि या नाउन पासून आपण ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करणार आहोत. नाउन पासून ॲडजेक्टिव्ह फॉर्म लक्षात घ्या. वर्ड फॉर्मेशन मध्ये आपण अशा पद्धतीने नवीन तयार होणारा शब्द जर समजून घेतला तर इंग्रजी भाषेमधले अनेक शब्द आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपे जात असतात. नाउन मध्ये येणाऱ्या शब्दांचा अर्थ नामासारखा तर ॲडजेक्टिव्ह मध्ये येणाऱ्या शब्दांचा अर्थ विशेषणासारखा होतो. आणि विशेषण सुद्धा कशासाठी आलेले असतात, ॲडजेक्टिव्ह सुद्धा कशासाठी आलेले असतात, ॲडजेक्टिव्ह सुद्धा कशासाठी आलेले असतात तर ॲडजेक्टिव्ह हे नाउनलाच मॉडिफाय करत असतात, म्हणजे नामाविषयीच अधिक माहिती देत असतात. तर हे जे नाउनची काही एक्झाम्पल आहेत यांच्यापासून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला त्यांची ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करता येतात. तर पाहूयात. पहिला शब्द आहे ग्रास. पहिलं नाउन आहे ग्रास. तर या शब्दामध्ये फक्त आपल्याला वाय ॲड करायचा आहे. मग जो नवीन शब्द तयार होतो GRASSY ग्रासी. ओके, हे जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, म्हणजे हा विशेषणासारखा काम करतो. देन ग्रास ग्रासी. इथं पहा काय आहे ग्रीड. याच्यामध्ये पण आपल्याला फक्त वाय ॲड करायचा आहे. तर याच्यापासून नवीन शब्द तयार होतो आणि तो येतो ॲडजेक्टिव्ह या कॅटेगरीमध्ये ग्रीडी. नेक्स्ट पहा हेअर. ओके, त्याच्यामध्ये आपण जर वाय ॲड केलं तर पहा ॲडजेक्टिव्ह तयार होतं कोणतं, हेरी. ओके, ज्याला आपण केसाळ म्हणतो. या प्रत्येकाचा अर्थ अगदी सोपा आहे. देन हँड HAND हँड. याच्यामध्ये आपल्याला वाय ॲड करायचा आहे, ॲडजेक्टिव्ह तयार होतं हँडी. ओके, नेक्स्ट पहा पुढचा नाउन आहे. नेक्स्ट नाउन आहे हर्ट. हर्ट मध्ये तुम्ही वाय ॲड केलात तर HEART आणि वाय. पहा ही जी स्पेलिंग आहे ही स्पेलिंग जशाच तशी ठेवायची आहे, त्याच्यात काही बदल करायचा नाहीये, फक्त त्यामध्ये वाय ॲड करायचं आहे. चला पुढचं एक्झाम्पल पाहूयात. इथे आहे हेड. या हेड मध्ये आपल्याला वाय ॲड करायचा आहे. काय तयार होतं मग HEADY हेडी. नेक्स्ट आहे हिल. हिल मध्ये आपण वाय ॲड करूया, ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार होतं हिली. हॉर्न आहे. हॉर्न मध्ये सुद्धा HORNY. ओके, वाय ॲड करा, फॉर्म तयार झालं ॲडजेक्टिव्ह हॉर्नी. तर या ठिकाणी सोपं काय आहे पहा की ज्या दिलेले नाउन्सच्या ज्या स्पेलिंग आहेत त्या स्पेलिंग मध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा बदल करायचा नाहीये, फक्त त्यामध्ये वाय जे आहे ते ॲड करायचं आहे. वाय ॲड केल्याच्या नंतर आपल्याला एक नवीन ॲडजेक्टिव्ह फॉर्म भेटतो. पहा या ठिकाणी आपण शब्द शिकला ग्रास ग्रासी, ग्रीड ग्रीडी, हेअर हेरी, हँड हँडी, हर्ट हर्टी. नेक्स्ट आहे हेड हेडी, हिल हिली, हॉर्न हॉर्नी. ओके, तर ही नाउन फॉर्म आहेत आणि आपण ही तयार केलेली जी आहेत ती ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहेत. तर या ठिकाणी आपण ही नवीन शब्द शिकलेले आहोत.